परीक्षित महाराजांनी फक्त एवढं म्हटलं की तू हिसकावून आणलेल्या सुवर्णामध्ये वास करशील. एका क्षणाचा विलंब न करता कलियुगानं मुकुटामध्ये प्रवेश केला. गोपाल कृष्ण भगवान प्रवेश केला मुकुटामध्ये. आणि प्रवेश करताच बरोबर परीक्षित राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि लगेच महाराज त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. चला, शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी परीक्षित राजाने प्रवेश केला. आणि शमीक ऋषी महाराज त्या ठिकाणी व्याकुळ झालेला परीक्षित राजा ताण्यानं व्याकुळ झालेला आहे. वनवन फिरत आहे, वनवन फिरत आहे. तेवढ्यामध्ये परीक्षित राजाने त्या ठिकाणी कलियुगाने जसा प्रवेश केला तशी तिची बुद्धी, परीक्षिताची बुद्धी भ्रष्ट झाली आणि वन त्या ठिकाणी फिरत होते. शमीक ऋषी आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी समाधी अवस्थेत बसलेले आहेत. शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम 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 शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम. परीक्षिताची या ठिकाणी महाराज बुद्धी कलियुगाने मुकुटात प्रवेश करताच क्षणी भ्रष्ट झालेली आहे. परीक्षित राजा वनवन फिरत आहे आणि तेवढ्यामध्ये शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम शिवोहम शिवोहम शिवो केवलोहम. परीक्षित राजा प्रवेश केला महाराज त्या ठिकाणी शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये. पाणीनं चाणीनं व्याकुळ झालेला आहे परीक्षित राजा. तेवढ्यामध्ये शमीक ऋषीच्या समोर परीक्षित राजा उपस्थित झालेत आणि शमीक ऋषीला पाहतात समाधीत बसलेले आहेत. आवाज दिला. शमीक ऋषी आपल्या अवस्थेमध्ये आहेत. हे ऋषीजन, मुखातून शब्द बाहेर काढले, अपशब्दाचं उच्चारण केलं. बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. कलियुगाने मुकुटामध्ये प्रवेश केलेला आहे. शमीक ऋषी आपल्या अवस्थेमध्ये आहे. समाधी लागलेली आहे महाराज त्या ठिकाणी शमीक ऋषीला. परीक्षित राजा त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे कलियुगाने प्रवेश केल्यामुळे. परीक्षित राजाने रागाच्या घरामध्ये त्या ठिकाणी मेलेला असणारा सर्प उचलला आणि त्या ठिकाणी महाराज शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकून दिला. आणि परीक्षित राजा त्या ठिकाणावरून सर्प टाकून त्या ठिकाणी निघून गेलेत महाराज. तेवढ्यामध्ये कोणीतरी त्या ठिकाणी शमीक ऋषीचा मुलगा ऋषी शृंगीला सांगितलं, तुझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कोणी मेलेला सर्प टाकलेला आहे. शमीक ऋषीची विटंबना केली. भयंकर क्रोधायमान झालेले त्या ठिकाणी ऋषी शृंगी ज्या ठिकाणी आपले वडील त्या ठिकाणी तपासाठी बसलेले त्या ठिकाणी प्रवेश करतात.
आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये असणारा सर्प पाहून त्या ठिकाणी भयंकर क्रोधायमान झालेले आहे. ऋषी शृंगीचा क्रोध पाहून जणू त्या ठिकाणी प्रलयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अरे त्रिभुवनात असणारे देवता स्वयं ब्रह्मदेव भगवान विष्णू स्वयं त्या ठिकाणी महाराज शमीक ऋषीचा आदर करतात, त्यांना प्रणाम करतात, त्यांच्या तपाचं गुणगान गातात. असे असणारे माझे पिता एवढा मोठा अपमान करण्याचा दुस्साहस कोणी केला? महाराज ऋषी शृंगीने मेलेला सर्प बाहेर काढला गळ्यातून आणि कमंडलातून जल हातामध्ये घेतलं आणि ऋषी शृंगी त्या ठिकाणी महाराज संकल्प घेतात, ज्याने कोणी माझ्या पित्याचा त्या ठिकाणी एवढा मोठा अवमान केला असेल, ज्याने कोणी तपस्वी असणारे माझे पिता शमीक ऋषीचा अपमान केला असेल, तो 7 दिवसामध्ये तक्षक देवशाला मरण पावेल. जलसिंहला मला शाप दिला आणि तेवढ्यामध्ये शाप दिल्यानंतर महाराज शमीक ऋषी समाधीतून बाहेर आलेत आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर झालेला सगळा प्रकार त्या ठिकाणी ऋषी शृंगीने आपल्या पित्याला सांगितला की तुम्ही कोणीतरी तुमचा अपमान केला होता आणि तुमच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला होता, म्हणून मी त्याला शाप दिला, 7 दिवसामध्ये त्याला तक्षक दंश करेल आणि त्याला मरण येईल. त्यावेळेस शमीक ऋषी म्हणायला लागले, ऋषी शृंगी तू काय केलंस? अरे धर्माचं रक्षण करणारा फक्त एकच राजा आला होता, त्याचं नाव परीक्षित. आता हा कराड कलिकाल त्या ठिकाणी मातल्याशिवाय राहणार नाही. आज धर्म जर कोणामुळे त्या ठिकाणी टिकून असेल तर परीक्षितामुळे टिकून आहे आणि तू सुद्धा त्याला शाप दिलास. महाराज पश्चाताप झाला त्या ठिकाणी ऋषी शृंगीला. अरे माझ्या गळ्यात साप टाकणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वयं परीक्षित भगवान आहे, ज्याचं गर्भात रक्षण भगवंतानी केलं. असा असणारा परीक्षित आणि त्याला तू शाप दिलास. पण विधीचं टळत नसते महाराज, सगळी रचना करणारा परमात्मा आहे, हे सगळे लीला घडवून आणणारा कोण आहे तर परमात्मा आहे. ऋषी शृंगी त्या ठिकाणी म्हणायला लागलेत, शमीक ऋषी महाराज त्या ठिकाणी ऋषी शृंगीला म्हणायला लागले, जा कोणीतरी जाऊन सांगा त्या ठिकाणी परीक्षित राजाला की 7 दिवसामध्ये तक्षक तुम्हाला दंश करणार आहे आणि 7 दिवसामध्ये तुम्हाला मरण येणार आहे. महाराज परीक्षित राजा त्या ठिकाणी राजमहालात प्रवेश करतो, डोळ्यातला मुकुट काढला, डोक्यातला मुकुट काढला. मुकुट काढताच क्षणी परीक्षितानं झालेला प्रकार परीक्षित महाराजांच्या लक्षात आला आणि महाराज ऋषी शृंगीने आणि त्या ठिकाणी सांगण्याच्या अगोदरच ऋषीपुत्रांनी सांगण्याच्या अगोदरच परीक्षित राजाला कळालं की आपण फार मोठं महापाप केलं, शमीक ऋषीचा अपमान केला आणि आपल्याला शाप प्राप्त झाला. 7 दिवसात आपण मरण पावणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान.